नाशिकच्या अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरामध्ये 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय। हा उत्सव 6 ऑक्टोबर 2025 कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, ठाणे, नगर, पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक देवी दर्शनासाठी दाखल होणार आहेत। मंदिर प्रशासन आणि श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त भाविकांच्या वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत। भाविकांना सुखकर आणि सुरक्षित दर्शन मिळावं यासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली। येत्या 22 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। नवरात्र उत्सव शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरता मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी सर्व तयारी करण्याचा आज बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्व निर्णय घेण्यात आला की हा परिसर सामूहिकपणे व्यवस्थितपणे कसा पार पाडला जाईल याच्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत। नवरात्र उत्सवात शांततेने पार पाडण्याकरता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल, होमगार्ड असतील, पोलीस असतील, सिक्युरिटी गार्ड असतील, खासगी सुरक्षा रक्षक असतील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याकरता काही बचत गटाच्या महिलांच्या मार्फत असेल, महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत असेल अत्यंत चांगली स्वच्छता इथं ठेवली जाणार आहे। घंटागाडीच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या प्रमाणात कचरा इथं संकलन केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव शांततेने पार पडावा म्हणून या परिसरामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा इथं आम्ही सोय केलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाऊडस्पीकर असेल, कुठलीही माहिती असेल या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना सतत देणार आहोत। नवरात्र उत्सव हा सर्व भाविकांनी शांततेत पार करण्याकरता कृपया आपण नवरात्र उत्सवाच्या आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात येताना कृपया आपले चप्पल असतील, दागदागिने असतील, कृपया हे जवळ आपण दागदागिन्यांचा सांभाळ करावा, लहान मुलांना सांभाळावा, अबालवृद्धांना सांभाळावं अशी आमची एक प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती आहे। सर्वजण नवरात्र उत्सव पार पाडण्याकरता मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय कालिका माता। वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, नाशिक।